नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील पहिल्या युनिटमधील पाठ दुसरा वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स या पाठातील खेळ समजून घेत आहोत. आज आपण खेळ 7वा मिरर मिरर ऑन द वॉल हा खेळ समजून घेऊया. Within 5 minutes, write down as many sentences as you can, replacing the words in the boxes with the given below each box. खालील रंगीत बॉक्समधील शब्दांची जागा बदलून 5 मिनिटाच्या आत तुम्हाला शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त वाक्य तयार करा. Translate your sentence into your mother tongue and have fun. या सर्व वाक्यांचे मातृभाषेत भाषांतर करा आणि याचा आनंद घ्या. मित्रांनो, येथे एक वाक्य दिलेले आहे आणि आपल्याला या वाक्यातील शब्द काढून त्याच ठिकाणी खाली दिलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या बॉक्समधील शब्दांचा वापर करून नवीन वाक्य तयार करायचा आहे. बघा मित्रांनो, मूळ वाक्य आहे आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर. याचा अर्थ मी माझा चेहरा माझ्या आरशात बघत आहे. मित्रांनो, आपल्याला फक्त खालील रंगीत बॉक्समधील प्रोनाउन बदलायचे आहे. दुसरे वाक्य होईल We are watching our face in our mirror. आम्ही आमच्या आरशात आमचे चेहरे बघत आहोत. पुढील वाक्य बघा मित्रांनो, You are watching your face in your mirror. तुम्ही तुमचा चेहरा तुमच्या आरशात बघत आहात. पुढील वाक्य बघा मित्रांनो, He is watching his face in his mirror. तो त्याचा चेहरा त्याच्या आरशात बघत आहे. पुढील वाक्य बघा मित्रांनो, She is watching her face in her mirror. ती तिचा चेहरा तिच्या आरशात बघत आहे. पुढील वाक्य बघा मित्रांनो, It is watching its face in its mirror. ते त्यांचा चेहरा त्यांच्या आरशात बघत आहेत. शेवटचे वाक्य बघा मित्रांनो, They are watching their face in their mirror. ते त्यांचे चेहरे त्यांच्या आरशात बघत आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपणास 7वा खेळ समजून घेता येईल. या पाठातील शेवटचा भाग द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती ही कविता दिलेली आहे. ती आज समजून घेऊया. चला तर मित्रांनो, कवितेला सुरुवात करूया. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. प्रत्येक नाम असते त्याला म्हणतात नाव. रस्ता असो अथवा शहर, जमीन असो अथवा जन्माचे गाव. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. नामाऐवजी असतात सर्वनामांच्या पाळ्या, जसे तो आणि ती त्यांच्या वाजतात टाळ्या. The adjective describes a thing as magic wand or bridal ring. विशेषण दाखवते एक काडी, जशी नवरीची अंगठी आणि जादूची छडी. The verb means action, something done. To read and write, to jump and run. क्रियापद म्हणजे काम आणि काहीतरी करणे, म्हणजे वाचणे आणि लिहिणे, तसेच उड्या मारणे आणि पळणे. हाऊ थिंग्स आर डन द ॲडव्हर्ब्स टेल as quickly, slowly, badly, well.
क्रियाविशेषण सांगते एखादी गोष्ट कशी करावी, जसे की लवकर, हळूहळू, दुःखात की आनंदात राहावी. द प्रिपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट और ॲट द स्टेशन. शब्दयोगी अव्यय दाखवते नाते शब्दांवर, जसे रस्त्याच्या मध्ये किंवा स्थानकावर. कंजक्शन्स जॉइन इन मेनी वेज, सेंटेन्स, वर्ड्स और फ्रेजेस अँड फ्रेजेस. उभयन्वी अव्यय जोडले जाते अनेक मार्गाने, वाक्य, शब्द किंवा शब्द आणि शब्दसमूहाने. द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क, आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क. उद्गारवाचक अव्यय तोंडातून पडतात बाहेर बोलून, अरे मला उद्गार शब्दांची गरज आहे रे. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेक अप द पार्ट ऑफ स्पीच. आम्ही सर्व काही शिकलो राहून कवीच्या सोबती, कशी बनवायची ही सर्व शब्दांच्या जाती. ऑथर अननोन, अज्ञात कवी. The tree figure shows the different parts of speech and their examples given in the poem. Write appropriate labels in the tree figure with the help of the poem. मित्रांनो, येथे एक झाड दिलेले आहे. या झाडांच्या पानांमध्ये काही उदाहरणे दिलेली आहे आणि काही रिकामी दिलेली आहे. या सर्व रिकाम्या जागा आपल्याला वरील कवितेचा संदर्भ घेऊन पूर्ण करायच्या आहेत असे येथे आपणास सांगण्यात आलेले आहे. चला तर मित्रांनो, हे झाड आपण पूर्ण करूया. मित्रांनो, येथे नाऊनची उदाहरणे आहेत: फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट, टाउन. पुढे प्रोनाउनची उदाहरणे आहेत: ही, शी. पुढे व्हर्बची उदाहरणे आहेत: रीड, राईट, जम्प, रन. ॲडजेक्टिव्हची उदाहरणे आहेत: मॅजिक, ब्रायडल. ॲडव्हर्ब्सची उदाहरणे आहेत: क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. पुढे प्रिपोजिशनची उदाहरणे आहेत: इन, ॲट. पुढे इंटरजेक्शनची उदाहरणे आहेत: हार्क. शेवटचं आहे कंजक्शनची उदाहरणे आहेत: ऑर, अँड. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण द पार्ट ऑफ स्पीच ही कविता समजून घेतलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.